ठाणे महानगरपालिका परिसरामध्ये एक जोरदार चर्चा चालू आहे. 2300 कोटी रुपयाचं एक टेंडर निघतंय. कचरा उचलणे व वाहतूक करणे आणि असेच काहीतरी वेगवेगळी नावं दिली आहेत त्याला. बेसिक कचरा उचलणे. मला प्रश्न एवढा आहे, 2300 कोटी रुपयाचं टेंडर काढा, टाकणार कुठे ते सांगा. आम्ही बोंबलतोय, डम्पिंग ग्राउंड कुठे, डम्पिंग ग्राउंड कुठे, डम्पिंग ग्राउंड कुठे. अरे या महापालिकेला साधं डम्पिंग ग्राउंड स्वतःचं करता नाही आलं. अरे आता प्रधानमंत्री सांगतात तुमच्या घरात शौचालय हवं. कशासाठी हवं? अरे हे शौचालयचं ना, डम्पिंग ग्राउंड म्हणजे या शहराचं शौचालय. या शहराला शौचालयच नाही. या शहराचा कचरा टाकतात कुठे? महापालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावीत की तुम्ही टाकता कुठे कचरा. कधी ह्याच्या शेतात टाक, कधी त्याच्या शेतात टाक. आणि मग गरजवंत आमच्यासारखे असतात, मग ते सांगतात साहेब ही जमीन घ्या, माझ्या मित्राची टाका तिथे. कायद्यानुसार गुन्हा आहे. याच्यात महानगरपालिकेला आयुक्ताला कधीतरी जेलमध्ये जावं लागेल. महापालिका आयुक्त लेखाजोखा तपासा. तुमच्याकडे 230 कोटी रुपये तरी आहेत का अधिकचे महानगरपालिकेत? 100 कोटी तरी आहेत का? कुठनं आणणार आहेत पैसे? काय चालवलाय पैशाचा तमाशा? आज या शहरात पाणी नाही प्यायला. सगळ्या डिस्ट्रीब्युशन सिस्टम्स खराब झालेल्या आहेत. या शहराला कधीच धरण हवं होतं, कधीच काही करू शकलो नाही आपण. आजही आपण भीक मागतो, भीक. काही झालेलं नाही.